तर आज पण वातावरण तसंच आहे, एकदम थंड आहे वातावरणाला. दाखवतो गेल्यावर. तर आपण आलो बघा, उद्या करतोय माहीतच आहे. आणि आज काय बोला काही कळनिष्ठ म्हणलं तर कालच्यासारखंच वातावरण आहे आज पण. एकदम एवढं आलं ना की पाणी पडेल. आता का माहीत पुढलं पडेल का नाही, मग दाखवतो आबाळ बघा आपण. तुम्ही बघितलं असेल आबाळ किती गेले का. आणि मला वाटते आता पण आपल्याला बोलायला टाइम भेटेल की काय माहीत बरं का. बोलायला टाइम भेटेल तेवढं बोलायचा प्रयत्न करीन आज आपण, तरी पण नाही आणलं बरं का. एकदा मला वाटते का पूर्ण वर्कआउट झाल्यावर पाणी बंद झालं. आज बघू का होते काय. वर्कआउट चालू करताना पाणी आलं, वर्कआउट संपल्यावर पाणी बंद झालं. आज देव आपल्याकडे आहे का नाही काय माहीत. आता जिम कशीच आहे आपण, आज उघडली नाही, लवकर आले. 8:25 झालं, 5-6 मिनिटात उघडत जिम. तर आता वाट बघू आपण. आज पण जरा आबाळच काय पण असं कसं माहिती वातावरण का बदलते काही सांगता येत नाही. आपण वेट करू 5 मिनिट. 5 मिनिटाच्या नंतर मग भेटू. बाहेर आवाज असल्यामुळे आपण बंद केलं. जे बघितले बरोबर टायमिंगवर. पहिलं सामान काढून घेतो. म्हणजे काही सामान जास्त नाही आपलं, दुसरं काही पण सामान नाही बरं का. आपलं स्टँड, जीवलग माझा जीवलगचा भाऊ. तर चला हाला लावून देतो, ठेवतो. तर काय म्हणतं आज वर्कआउट कसं जाईल, कसं का जाणार. मी पहिले फ्रेश होतो, मग बाहेर भेटू. आवाज कसला बाहेर, दन 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 नुसता आवाज मारते. तरी काम चालू आहे. काल का परवा पण सांगितलं असेल काम चालू आहे म्हणून. लईच मोठा आवाज येतो ना. तर तुम्हाला काय वाटते आजचा दिवस कसा जाईल आपल्याला, म्हणजे आपला आजचा एपिसोड कसा जाईल. मला तर वाटते यार जाईल असं मला वाटतंय. काल तर तुम्ही बघितलाच आहे, माझं एकदम मूड खराब झालं, त्यामुळं आज तसं काही होणे. आजचा पण दिवस जरा चांगला जावा. आज आहे आपला एपिसोड 59वा. 2 महिने कंप्लीट होतील. काय राव 2 महिने झाले आणि आपलं काही येतच नाही. फक्त लक्ष राहत नाही, लक्ष आपण. आणि आज मी मारणार आहे बायसेप ॲप्स. भावांनो वॉर्मअप करून घेतो फटाफट. आता जरा बदलायचं, मला मूड बदलायचा आहे. पण बदलणार आहे की नाही, एक दिवस चेंज झालं पाहिजे आपल्यामध्ये. वॉर्मअपचा शूट नाही करणार, डायरेक्टच चॅलेंज पासून चालू करू. की रोज तेच व्हिडिओ मला बोर होलाले. कारण तो तुम्हाला माहितीच आहे काय नाही. एक ह्याच्यामध्ये टाकलं बस झालं. कमी 52 एपिसोडमध्ये वॉर्मअपचा व्हिडिओ टाकले. आता वॉर्मअप कॅन्सल, इव्हन फोकस आपल्या चॅलेंज पासून चालू. आता जास्त लय बोललो मी, चालू करू आता. वॉर्मअप करतो, पूर्ण वर्कआउट झालं तुम्हाला भेटतो. वातावरण तर बिघडले. तर बघा एकदम ढग आहे, पाणी पडल वाटते मला. तर चला मग चालू. बोलासाठी आलं आहे. आता वरी सध्या पाणी येत आहे, थेंब बघा आबाळ. आणि आज आपल्याला बोलणं नाही होणार, म्हणून आता खालीच प्रॅक्टिस करतो. पाण्यात शूट करणं पण आपल्यासाठी धोका आहे. मी पहिली, दुसरी, तिसरी एक्सरसाइज खालीच मारतो. मला टाइम नाही भेटणार. मी पहिली एक्सरसाइज तुम्हाला तर माहित आपण काय मारते काय नाही. आत्ता बोलाटेत जाऊ द्या, फार कन्फ्युजन होतं. मी भरपूर लांब आहे, पण खाली जाऊ प्रॅक्टिस करू वाटते. खाली जाऊ आता काय करा. आपल्याला लक बाई चान्स टाइम भेटला आणि नशीब चांगला असलं तर वर येऊ आपण. हँडस्टँड पुशअप मारून आणि हँडस्टँड पुशअप मारून वर येऊ. हे 2 एक्सरसाइज पूर्ण कंप्लीट झाले वर येऊ. म्हटलं तर वरी करू प्रॅक्टिस, नसता खालीच करू. तर चला मी खाली जातो आता. ते करावं का कन्फ्युजन होतं, जाऊ द्या खाली जाऊ चला.
हँडस्टँड होल्ड इथलं असेल आपल्याला होल्ड कसं आले का नाही सेटमध्ये थोडं जमत आहे मला. आणि मी कमीत कमी 10 सेकंद थांबला असेल. मला एवढं पण येणं गेलं कारण की आपण पहिला दुसरा एकदम प्रॉपर मारला आहे. चुकीचं नाही मारलं. मी ते 5-5 मिनिट प्रॅक्टिस केले एक्सरसाइजला म्हणून वेळ लागला मला. गरम पण झालो. माझ्या हाताला पण सव पडली. मी बघा वॉल हँडस्टँड पुशअप मारताना आपल्या हाताला बरोबर कळलं आहे की आपल्याला बॅलन्स कुठं तोलायचा आहे का नाही. मेन गोष्ट म्हणलं तर आपलं फोकस पण राहते की मी वॉल हँडस्टँड पुशअप एकदम प्रॉपर मारले पण तू प्रॉपर मारले. मला पहिल्या सेटला आलं तर लक्षात राहते. बघू आता दुसऱ्या सेटला काय होते का नाही. पहिले करायचं रे. चला आपला दुसरा सेट जमत आहे. आता 20 सेकंद थांबले बरं का. पहिल्या सेटला तुम्ही बघितला असेल, दुसऱ्या सेटला तुम्ही बघितलाच असेल. दुसऱ्या सेकंडला आपण थांबलो 20 सेकंद, पहिल्या सेकंडला थांबलं 10 सेकंद. आता बघू तिसऱ्याला काय होते काय नाही. थोडं लक्ष राहते. गोष्ट म्हणलं तर पहिल्या दुसऱ्या एक्सरसाइजमध्ये जेवढं आपण गरम झालं तेवढा आपला तिसऱ्या एक्सरसाइजला फायदा आहे बरं का. आज मी पहिल्या आणि दुसरी एक्सरसाइज एकदम मन लावून केले म्हणून मला तिसरी एक्सरसाइज एकदम प्रॉपर येत आहे. तिसऱ्या सेटला काय होते का नाही. तिसऱ्या सेटला एकदम प्रॉपर थांबले वाटते. 30 सेकंद थांबला असेल. हा थोडं गलती कळत आहे. उजवा हात थोडं लांब चालता. मी काल व्हिडिओ बघितलं त्याला जवळ घेतलं म्हणून हा मॅट घेतले. मी आपल्याला कळलं पाहिजे आपले हात बरोबर एका लाईनीमध्ये आहेत. म्हणलं तर माझा उजवा हात थोडा लांब चालता. माझं बॅलन्स बिघडत होतं. माझं लक्ष काय नव्हतं. फक्त काल लक्ष केलं तर वाऱ्याने मोबाईल पडला खाली. जाऊ द्या वारा पण साथ देत नाही. आपण मॅट घेतलं कारण की उजवा हात माझा असं लांब चालता म्हणून आपण काळजी घेतलं. तिसरं सेट आज एकदम प्रॉपर आलं नव्हतं. आता थोडं 1 मिनिटाचा गॅप घेऊ मग भेटू. घेणार आहे ॲडव्हान्स स्पाइक पुशअप. मेरा खाली घेतलं म्हणून असं खाली बसून बोलतो मी. एका साईडला मग बोलतो बरं का. मला आठवण नाही कॅमेरा वरी करायची तर सॉरी भावांनो. आपण घेणार आहे ॲडव्हान्स स्पाइक पुशअप. पहिल्या सेटमध्ये कमीत कमी त्याची वरी मारायचा प्रयत्न करू. त्याचे ना मॅट मी कशासाठी आणले माहिती आहे का. हात मागे पुढे होत्यात, वाकडे तिकडे होत्यात. काळजी घ्या की मारा काही पण घ्या खाली. फक्त लाईनीत राहिलं पाहिजेत. तर चला पहिलं सेट बघू.